सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव. माझा निकनेम सिद्धूच आहे. म्हणजे कुंभ आणि इंग्लिशमध्ये स्कॉर्पिओ. कारण कुंभ ग स असं म्हणून स आहे म्हणून, आणि इंग्लिशमध्ये स्कॉर्पिओ कारण माझी बर्थडे आहे 23 ऑक्टोबर म्हणून. माझं ग्रॅज्युएशन झालं आहे. मी रुपारेल कॉलेजमधून मराठी लिटरेचरमध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे. आणि न्यू लॉ कॉलेजला मी 2 वर्ष लॉ शिकण्याचा प्रयत्न केला आहे, पण मी कंप्लीट नाही केलं आहे. पण आता मी ग्रॅज्युएट आहे. मला जीन्स टी शर्ट हा प्रकार खूप घालायला आवडतो. तसं मी फॉर्मलमध्ये खूप छान दिसतो, पण तो ऑकेजनली. पण नॉर्मली मी जीन्स टी शर्टमध्ये मी खूप कम्फर्ट झोन स्वतःला एक असं वाटतं की जीन्स टी शर्ट बरं आहे. रेड हा माझा आवडता कलर आहे आणि स्वराचाही तोच आवडता कलर आहे. पण लाल कलर हा लहानपासून खूप आवडतो, असा खूप छान. का याचं कारण नाही, पण असं तो आवडायला लागला होता. त्यामुळे रेड हा माझा आवडता कलर आहे. मराठीत तर असं हे तुला म्हणजे हे खूप लोकांनी उत्तरं दिली असतील की एक आवडता अभिनेता आपला नसतोच कधी. पण मराठीत म्हणशील तर लहानपणापासून ज्यांचे सिनेमे पाहत मोठे झालो, अशोक मामा, लक्ष्य मामा, दादा कोंडके सर, त्याच्यानंतर ज्यांच्यावर काम केलं, ज्यांच्यावर काम करताना खूप मजा आली. त्यातलं पहिलं नाव हे भरत जाधव सर आहे, ज्यांच्यावर काम करून खूप मजा आली. अजूनही काम करायला मजा येते. पॅडी आहे आवडता अभिनेता माझा, अतुल कुलकर्णी आवडता, सुबोध भावे आहेत, किंवा खूप असे खूप छान छान कलाकार आपल्या मराठी इंडस्ट्रीत आहेत, जे आपल्या प्रत्येक सिनेमात खूप वेगळ्या पद्धतीने आपल्या अभिनयाची छाप टाकतात. त्यामुळे मराठीतला प्रत्येक अभिनेता माझा आवडता अभिनेता आहे. इंग्लिशमध्ये जरा माझी चॉईस बदलत गेली. म्हणजे इंग्रजी सिनेमे माझ्यासाठी फक्त जॅकी चॅन, ब्रूस ली आणि ऑर्नॉल्ड यांच्या व्यतिरिक्त नसायचे. पण नंतर जेव्हा जिम कॅरीला पाहायला लागलो, जेव्हा टॉम हँक्सला पाहायला लागलो, जेव्हा विल स्मिथला पाहायला लागलो, की अरे अशा पद्धतीचे सिनेमे होतात, आणि मग ती चॉईस बदलत गेली. मग खूप हिंदी आता आणि खूपच वेगवेगळ्या धाटणीचे ॲक्टर्स आहेत आणि खूप काही गोष्टी करत असतात. त्यामुळे इंग्लिशमध्ये बरेचसे असे आवडते अभिनेते आहेत. हिंदीमध्ये किशोर कुमार, गोविंदा, अमिताभ बच्चन सर, आणि हिंदीत लेटेस्टमध्ये आता सगळेच आवडतात वेगवेगळ्या पद्धतीने कामं करणारे. सलमान खान आवडतो, शाहरुख खान आवडतो, आमिर खान आवडतो. माझी एकच आहे फेवरेट, जी मला प्रचंड आवडायची आणि तिला मी भेटलो आहे कॉमेडी सर्कलच्या सेटवर. त्या म्हणजे जुही चावला. त्या दिसायच्या सुंदर, त्या कामही अप्रतिम करायच्या, आणि त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर सुपर. तर मला त्या प्रचंड आवडतात. इन्स्पेक्टर व्हायचं होतं मला, त्यासाठी सगळी तयारी केली होती मी, पण इन्स्पेक्टर नाही झालो, ॲक्टर झालो. असं नाही आठवत, पण कदाचित माझ्यासाठी तृप्तीच आहे. कारण आय डोंट नो, तिनेच सगळं सांभाळलं आहे मला. तीच माझं क्रश आहे. असं सर्वात मेमोरेबल म्हणायचं तर मग मी ढोलकीच्या म्युझिक लॉन्चचा क्षण मी सांगेन. कारण माझ्या गल्लीत किंवा माझ्या एरियात पडद्यावर पिक्चर बघायचो मी अमिताभ बच्चन सरांचे. अमरगामी अँथनी असेल किंवा कुठलेही सिनेमे आमच्या गणपती दिवाळीत लागायचे आमच्या पडद्यावर. तिथे आम्ही लहान मुलं बघून त्या पडद्यावरचे सिनेमे पाहायचो. पण आयुष्यात हा क्षण येईल असं कधी वाटलं नव्हतं, जिथे माझ्या सिनेमाचं म्युझिक लॉन्च, ज्या सिनेमात मी हिरो आहे, त्याचं अनावरण अमिताभ बच्चन सरांच्या हस्ते होईल असं कधी वाटलं नव्हतं. तर माझ्या आयुष्यातला म्हणजे माझं व्हॉट्सअप किंवा माझं कुठलाही DP हा सध्या मी अमिताभ बच्चन सरांच्या पाया पडतो आणि ते आशीर्वाद देतात हाच आहे. तर तोच माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा जो मोस्ट काय म्हणूया मेमोरेबल क्षण नाही, तो डे असेल, तो दिवस आहे माझ्या आयुष्यात. एक आहे खूपच मस्त आहे तो, म्हणजे आय डोंट नो त्याच्या अगोदर, पण हा पटकन आठवला प्रश्न विचारल्या. एकांकिका स्पर्धा होती आमची यूथ फेस्टिवलची, आणि यूथ फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कॉम्पिटिशन असतात ना. स्किट कॉम्पिटिशन, वन ॲक्ट प्ले असतो, मोनो ॲक्टिंग असतं, क्ले मेकिंग असतं, काय असतं. तर आदल्या दिवशी वन ॲक्ट प्लेमध्ये मला गोल्ड मेडल मिळालं होतं बेस्ट ॲक्टरचं, आणि दुसऱ्या दिवशी मी तिकडे स्किट करतो 10 मिनिटाचं. त्यात आम्ही सगळेच चुकलो होतो. आणि बाप रे, म्हणजे तो दिवस अजूनही, म्हणजे काल जिथे त्या ऑडिटोरियममध्ये लोक सिद्धार्थ जाधव ये करत होते, तिकडेच आम्ही तत्पप करून, तर तो पटकन आठवला म्हणून तो क्षण नक्कीच तसा माझा जरा वाईट दिवस.
स्वतः मला ना हॅपी गो लक्की राहायला आवडतं. पूर्वी मला माझं दिसणं आवडायचं नाही. खूप आपण असे कसे असं व्हायचं. पण माझ्या भावामुळे एक गोष्ट आयुष्यात कळली आणि ती गोष्ट मी आत्मसात करायला लागलो की स्वतःवर प्रेम करायला लागलो. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःचा गाजावाजा न करणं. तर मुळात हा एक थॉट आयुष्यात आला की जर आपण लोकांना आवडायचं असेल, लोकांना आपण आवडणारे होणार असू, तर कदाचित तर पहिली गोष्ट आपण स्वतःला आवडणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मी स्वतःला आवडायला लागलो आहे. तर तुम्हाला जो काय हॅपी गो लकी जी एनर्जी जी मस्त मला ते खूप राहायला आवडतं. कारण जेवढं आपण पॉझिटिव्ह राहतो तेवढं समोरचा आपल्याला पॉझिटिव्ह रिॲक्ट करतो. त्यामुळे पॉझिटिव्हिटी जी माझ्यातलं आहे, जी थोडीफार आहे ती आवडते. पण आता मी जरा शॉर्ट टेम्पर्ड आहे आणि मी जरा ओव्हर एक्साइटमेंटवाला पण आहे. तर ओव्हर एक्साइटमेंट जी माझी आहे ती मला तृप्तीला अजिबात आवडत नाही. माझा जो शॉर्ट टेम्पर्ड पण आहे तो आता कमी होतोय. पण ती ओव्हर एक्साइटमेंट पण मी हळूहळू कमी करतो. माय फॅमिली, माझी फॅमिली. लाईफ फंडा मुळात 2 गोष्टींचा आहे. एक तर आईबाबांचा आशीर्वाद हा जगातला सर्वात स्ट्रॉंग आशीर्वाद आहे. तो आपल्या पाठीशी असावा आणि स्वतःला कोणापेक्षा वरचढी समजू नका आणि कमी लेखू नका. स्वतःतल्या क्वालिटीज जाणा आणि तो आत्मविश्वास जो आपल्यात आहे त्याच्यावर विश्वास ठेवा.